नातू श्रेयस अण्णा पाबळे याच्या वाढदिवसानिमित्त आजोबा रामदास दामोदर पाबळे यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमाअंतर्गत गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिल, वह्या, रबर, पट्टी आदी शालेय साहित्याचं वाटप करण्यात आले। समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावं आणि वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी विद्यार्थी आणि पालकांनी या उपक्रमाचं कौतुक केलंय। रामदास पाबळे यांनी आपल्या मनोगतात शिक्षणाचं महत्त्व सांगत विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि शिस्त यांचा अंगीकार करावा असं आवाहन केलंय। नातू श्रेयस पाबळे यांनीही भविष्यात अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेण्याचा संकल्प व्यक्त केलाय। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला असून समाजात सकारात्मक संदेश देण्याचं कार्य या निमित्तानं घडलंय। यावेळी उपस्थितांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय। जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केलं म्हणून मुख्याध्यापक संतोष बुधवन यांनी पाबळे कुटुंबियांचे आभार व्यक्त केले। सर्वांनी श्रेयस याला वाढदिवसाच्या निमित्तानं आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। मूर्तिजापूर शहरातील रोशनपुरा जुनी वस्ती भागात नवीन घरकुल परिसरात एका घरात अवैधरित्या प्रतिबंधित औषधांचा साठा करून ठेवण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली। पोलिसांनी सुमारे 1,26,620 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी जुनेद खान, मेहबूब खान याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जुनी वस्ती परिसरात एका इसमाकडे प्रतिबंधित औषधांचा साठा आहे अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अजित जाधव याच्या मार्गदर्शनाखाली 2 शासकीय पंच आणि फोटोग्राफरसह छापा टाकण्यात आला। छाप्यात संशयिताकडून मोठ्या प्रमाणावर औषधी साठा जप्त करण्यात आला। त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता आरोपीकडे मुदतबाह्य औषधं सापडली। प्रतिबंधित नायट्रोजन 10 मिलीग्रॅमच्या 1000 गोळ्या असा एकूण 1,26,620 रुपयांचा साठा मिळून आला। आरोपीकडे या औषधांच्या विक्रीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचं निष्पन्न झाल्यानं त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत। या कारवाईमुळे शहरात अवैध औषध विक्रीचे जाळं उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नांदेड वाघाळा महानगरपालिकेची निवडणूक रणधुमाळी शिगेला पोहोचले। शहरावर MIMचा झेंडा फडकवण्यासाठी पतंग या निशाणीवर मतदान करण्याचं ठाम आणि आक्रमक आवाहन MIMचे नेते सय्यद मोईन यांनी केलंय। MIMच्या उमेदवारांना विजयी करा, शहराचा सर्वांगीण विकास करा, सत्ताधाऱ्यांना बाजूला करा, विकासाला संधी द्या असं त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलंय। अनेक प्रभागांमध्ये MIMनं सक्षम उमेदवार उभे केलेत। गेल्या अनेक वर्षात सत्ताधारी आणि विरोधकांनी केवळ पद उपभोगली, विकास मात्र शून्य राहिला असा घणाघात सय्यद मोईन यांनी केलाय। मूलभूत सुविधांचा अभाव ही वस्तुस्थिती आहे। जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी नेत्यांनी खिसे भरलेत असा थेट आरोप त्यांनी केलाय। MIM सत्तेत आल्यास रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत तात्काळ कामं सुरू केली जातील असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। मतदारांनी आता निर्णायक बदल घडवावा, सत्ताधारी पक्षातील अपयशी नेत्यांना बाजूला सारून MIMला संधी द्यावी असं आवाहन त्यांनी केलंय। बस हम प्रभाग क्रमांक 5, 2 और 8 की जनता और 11, 12, 13, 14, 15 और 18 जहाँ जहाँ मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन के हमारे उम्मीदवार है वहाँ वहाँ से पतंग के निशान को बटन दबाकर मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन को भारी अक्सरियत से कामयाब कीजिए। और इंशाअल्लाह ताला इस वक्त मौका अच्छा है। तमाम तर सियासी जमातों को यहाँ पर देख लिया है कि हर सियासी जमात ने अवाम का वोट लिया और सिर्फ इस्तेमाल किया, इस्तेसाल किया। लेकिन मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन की एक 50 साला तारीख है, 50 साला मिसाल है कि मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन काम करने पर यकीन करती है और हमारी खिदमत के कई आपको मिसाल अनगिनत मिलेंगे। तो इंशाअल्लाह ताला हम आपसे गुजारिश कर रहे हैं कि आपके दरमियान में इंशाअल्लाह ताला भैंसा के चेयरमैन साहब, हमारे MLA हैदराबाद कौसर मोहिउद्दीन साहब और तमाम MLAs और अकबरुद्दीन अवैसी साहब, असदुद्दीन अवैसी साहब आपके दरमियान में रहेंगे इंशाअल्लाह ताला। तो तमाम नांदेड़ की जनता से जिन जिन प्रभाग में मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन अपने उम्मीदवार को उतार रही है बल्दियाती इंतखाबात में, आपसे गुजारिश है कि आप मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन की इम्तियाजी निशान पतंग के बटन का निशान दबाइए और मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन को यहाँ से कामयाब कीजिए। आपकी लड़ाई कांग्रेस से है या बीजेपी से? हमारी लड़ाई कुछ एक हल्के के अंदर बीजेपी से भी है, कांग्रेस से भी है और उन तमाम फिरका परस्त ताकतों से है, फिरका परस्त पार्टियों से है जिन्होंने आज तक सत्ता का भोग रचा है, सत्ता का या इख्तिदार में रहे हैं।
लेकिन नांदेड़ की अवाम का, नांदेड़ की जनता का और खास तौर से मुस्लिम बहुल इलाके, दलित बहुल इलाकों को वंचित रखा। कोई डेवलपमेंट नहीं है, कोई एजुकेशन में काम नहीं है, कोई भी आप देखेंगे वहां पर फैसिलिटीज नहीं है। तो ये तमाम चीजें हैं तो जनता सिरे से इनको नकार रही है और इस बार इंशाअल्लाह ताला मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन कामयाबी की तरफ है और मजलिस तय करेगी कि यहाँ से मेयर कौन बनेगा। बुलढाणा ते वझर आघाव मार्गावर अनेक वर्ष सेवा देणारे चालक रमेश फुलाने हे सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या सन्मानार्थ वझर आघाव इथं सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं। बुलढाणा ते वझर आघाव या मार्गावर दीर्घकाळ चालक म्हणून प्रामाणिक आणि निष्ठावान सेवा बजावणारे रमेश फुलाने यांचा वझर आघाव इथं सेवानिवृत्तीनिमित्त जाहीर सत्कार करण्यात आला। यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। सेवा काळात रमेश फुलाने यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आपली जबाबदारी पार पाडली। त्यांच्या सेवेमुळे अनेक प्रवाशांमध्ये विश्वासाचं नातं निर्माण झालं होतं। रमेश फुलाने यांनी नेहमीच शिस्त, प्रामाणिकपणा आणि जबाबदारीने आपलं कर्तव्य बजावलंय। त्यांची सेवा प्रेरणादायी आहे। सत्कार समारंभाला बुलढाणा वझर आघाव बसच्या वाहक योगिता पवार यांच्यासह सहकारी चालक, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी रमेश फुलाने यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। कन्नड तालुक्यातील नवनियुक्त भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेले माजी जिल्हा परिषद सदस्य भरतसिंग राजपूत यांच्या हस्ते मोहरा इथं विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुशोभीकरण तसंच प्रशासकीय मान्यता प्राप्त करण्यासाठी सहकार्य केलं। 10 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल ग्रुप ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। मातोश्री पाणंद शेत रस्ते अंतर्गत रस्त्यांच्या विकास कामांचा शुभारंभ सोहळा संपन्न झाला। यावेळी काही रस्त्यांचं काम झालं असून काहींचं काम प्रगतीपथावर आहे तर काहींचं काम सुरू होणार आहे अशी माहिती भरतसिंग राजपूत यांनी दिली आहे। या प्रसंगी चिंचोली जिल्हा परिषद सर्कल मधील विविध गावचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, सोसायटी सदस्य आणि समस्त गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज मोहरा येथे मुख्यतः छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याच्या शिवशोभीकरणासाठी आपण शासनाच्या माध्यमातून 10 लाख रुपये उपलब्ध करून दिलेले। त्यानंतर अनेक पानद रस्ते, 9 पानद रस्ते, त्याच्यातून 3 झालेले आहेत, 6 व्हायचे आहेत। त्यानंतर आपले जे सिमेंट रस्ते असतील असे अनेक कामांचे उद्घाटन आपण ह्या प्रसंगी मोहरा इथे केलेले आहे। महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर आज नांदेडच्या राजकारणात मोठी आणि निर्णायक घडामोड घडली। काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची अधिकृत युती जाहीर करण्यात आली। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश नेते माणिकराव ठाकरे, नांदेड महानगर काँग्रेस अध्यक्ष अब्दुल सत्तार तसंच वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुक अहमद यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली। या युतीनुसार काँग्रेस पक्षानं वंचित बहुजन आघाडीला 20 जागा दिल्या असून उर्वरित जागांवर काँग्रेस आपले उमेदवार उभे करणार आहे। दोन्ही पक्ष एकत्रितपणे नांदेड महानगरपालिका निवडणूक लढवणार आहेत। नांदेड शहरातील वंचित, गरीब, सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी ही युती करण्यात आली असून येत्या निवडणुकीत नांदेड महानगरपालिकेवर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकणार असं फारुक अहमद यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलंय। या युतीमुळे नांदेडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आगामी महानगरपालिका निवडणूक अत्यंत चुरशीची आणि निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते। क्रमांक 3 मध्ये 4 जागा दिलेल्या आहेत। प्रभाग क्रमांक 4 मध्ये 1 एससी दिलेली आहे। प्रभाग क्रमांक 5, 6 मध्ये 1 जागा दिलेली आहे एससीची। 7 नंबर तर पूर्ण प्रभाग आम्हाला दिलेला आहे। 8 नंबर मध्ये यांनी भांडून वापस घेतलं, एकही जागा दिलेली नाही। आणि 9 मध्ये 1, 10 मध्ये 1 दिलेली आहे। 11 मध्ये दिली नाही, 70 व्हायच्या जिद्दीपुढं। 12 मध्ये दिली नाही, 13 मध्ये दिली नाही, 14 मध्ये एखादी द्या, 14 मध्ये दिली नाही पण 14 मध्ये एखादी द्या, पण 14 मध्ये दिलेली नाही। 15 मध्ये 1 आम्हाला मुस्लिम उमेदवार दिलेला आहे। 16, 17 मध्ये आम्हाला उमेदवारी नाही आहे। 18 आमचा गड आहे तिथं दिलेली नाही आहे, पण माझा हट्ट आहे 70 ला भांडणार आहे मी एक जागेसाठी तरी। 19 मध्ये 2 आणि 20 मध्ये 3 या पद्धतीने 20 जागा दिलेल्या आहेत
अजून एक दोन वाढवतील, मन मोठा आहे 70 हाँ शेयर दिलात मी, एक दो बढ़ा देंगे, वो हमको उम्मीद है और हम जोश से काम करेंगे और इंशाल्लाह नांदेड़ महानगर पालिका के ऊपर वंचित बहुजन आघाड़ी और कांग्रेस को मिलाकर हम सत्ता लाएंगे, महापौर हम बनाएंगे। नांदेड़ हमेशा सेक्युलर ताकतों के साथ खड़ा था, खड़ा है, खड़ा रहेगा। जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची 9 सप्टेंबर रोजी बदली झाली, मात्र अद्यापपर्यंत त्या शिक्षकांना गट शिक्षणाधिकाऱ्यांनी कार्यमुक्त केल्या नसल्यानं विद्यार्थ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात वेळोवेळी निवेदन दिलंय, मात्र त्याची दखल न घेतल्यामुळे आज बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं। जोपर्यंत आम्हाला शिक्षक मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी दिली आहे। सर, हे सन्माननीय लोकप्रतिनिधी नांदुरा तालुक्यातून इथं आलेले होते। नांदुरा तालुक्यातील काही शिक्षकांच्या जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातून नांदुरामध्ये बदल्या झालेल्या आहेत। नांदुरा आणि संग्रामपूर आणि जळगाव जामोद या तालुक्यांमध्ये रिक्त पदांची संख्या इतर तालुक्यांच्या तुलनेत थोडी जास्त आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी तेथील या बदली झालेल्या शिक्षकांना अद्याप कार्यमुक्त केलेलं नव्हतं, तर त्या अनुषंगाने मी या आंदोलकांची चर्चा केलेली आहे। याच्यात निश्चितच उचित कार्यवाही प्रशासनामार्फत लवकरच केली जाईल। हो सर, लवकरच त्यांना शिवसाहेबाच्या कॅबिनमध्ये आंदोलन चालू आहे शिक्षक मिळण्यासाठी। आम्ही नांदुरा तालुक्यातले प्रॉपर आहोत। जळगावून शिक्षकाच्या बदल्या झाल्या 9 तारखेला, पण आजपर्यंत आम्हाला शिक्षक मिळाले नाही। त्यासाठी आम्ही शिवसाहेबाच्या कॅबिनमध्ये आंदोलन करत आहे। नागपूरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट महाविकास आघाडीतून बाहेर पडलाय। जागा वाटपाच्या नावावर गुंतून ठेवत गद्दारी केली आहे, भाजपला फायदा पोहोचवण्यासाठी काँग्रेसनं दगाफटका केलाय असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी केलाय। ऐनवेळी फोन आल्यानं काँग्रेसचे विकास ठाकरे यांनी दगाबाजी केल्याचाही आरोप पेठे यांनी केलाय। एकंदरीत काय सांगाल, महाविकास आघाडीचं काय चित्र आहे, सध्या काय परिस्थिती आहे, महापालिकेला कसं समोर जाणार आहे राष्ट्रवादी? महाविकास आघाडी म्हणून आम्ही महानगरपालिका लढणार होतो। तशा पद्धतीनं बऱ्याच दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते मंडळी, काँग्रेसचे नेते मंडळी यांच्यासोबत अनेक बैठका झाल्या। अनेक बैठका करून आमच्या नेत्यांनी एक सीटवर 1 to 1 सीटवर आम्ही फायनल केलं। फायनल केल्याच्या नंतर सुद्धा एकमेकांच्या त्या नोट्सवर, गठबंधनच्या नोटवर सह्या सुद्धा झाल्या। त्याच्यानंतर काय कुठे घोळ अडलं, काय कोणाचे फोन आलेत, काय शेवट काय झालं, कोणत्या पक्षाला फायदा पोहोचावा याच्यासाठी तर काही ना, मला असा अंदाज आहे की काही काँग्रेसच्या पक्षाच्या नेत्यांनी हे ठरवलंच असेल की आपल्याला कुठे ना कुठे भाजपला फायदा पोहोचवायचाच आहे। अशा पद्धतीचं काम त्यांनी केलं आणि वेळेवर रात्रीचे 2 वाजता त्यांनी फोन आमचे उचलणं बंद केले। तेव्हा आमचे नेते आणि आम्ही स्वतः सतर्क झालो की यांच्या मनात बोलताना वेगळं आहे आणि करताना वेगळं आहे। ते हे लक्षात आल्याच्या नंतर आम्ही रात्रीचे 3 वाजतापासून आम्ही आमचे बीफॉर्म वाटणं सुरू केलं। एकंदरीत किती जागावरती आता राष्ट्रवादी लढणार आहे, काय सांगाल? आम्ही काँग्रेस पक्षाने जर फसवलं नसतं तर जवळपास आम्ही 140 ते 150 जागेवर आम्ही लढलो असतो। पण आमचा जो वेळ गेला, आमचं गठबंधन होईल म्हणून कधी कधी होते की उमेदवाराला आपण सांगून देतो की तू तुझी तयारी कर आणि मग वेळेवर आपण जर तिकीट देऊ शकलो नाही तर त्याची अडचण होते। ती अडचण कार्यकर्त्याची, पदाधिकाऱ्याची होऊ नये, उमेदवाराची होऊ नये, याच्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला की जेवढ्यांना आम्ही तिकीट देणार आहे, जेवढे महाविकास आघाडीमध्ये उमेदवारी मिळणार आहेत तेवढ्याच लोकांना आम्ही ठेवलं आणि त्याच लोकांच्या विशेष जे मेरिटचे उमेदवार होते त्यांच्यावर चर्चा केली आणि ती चर्चा करून ती फायनल करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामुळे असं झालं की अनेक आमच्या उमेदवारांना आम्ही ते डिमॉरलाइज झाले आणि ते आपापल्या शांत झाले किंवा त्यांनी वेगळी वाट पाहिली। तर असं हे नाही झालं असतं, काँग्रेस पक्षाने असा शेवटच्या वेळेस धोकेबाजी केली नसती तर आम्ही 15 सीट त्यांच्यासोबत लढलो असतो आणि त्याच्यात यश काँग्रेसला सुद्धा आणि आम्हाला सुद्धा चांगलं मिळालं असतं। पण ह्या जर चर्चा सुद्धा पहिल्यापासून नाही केल्या असत्या की त्यांनी म्हटलं असतं की आम्हाला अजिबात महाविकास आघाडी करायची नाही आहे, तर आम्ही इथून आमच्या नागपूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवारच्या गुटाने 140 ते 150 सीटा लढवल्या असतात।
दिव्यांग खेळाडूंच्या सुप्त गुणांना वाव मिळावा आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणता यावं या उद्देशानं खामगाव इथं भव्य जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेचं यशस्वी आयोजन करण्यात आलंय। विशेष म्हणजे तब्बल 40 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर खामगाव तालुक्याला या स्पर्धांच्या यजमानपदाचा मान मिळालाय। ही स्पर्धा निवासी मूकबधीर विद्यालयात घेण्यात आले। मैदानी स्पर्धेत दिव्यांग खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून दाखवली। या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील विविध मूकबधीर विद्यालय आणि दिव्यांग शाळांमधील मुलामुलींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। धावणं, लांब उडी अशा विविध मैदानी खेळांच्या प्रकारात या खेळाडूंनी आपलं कौशल्य पणाला लावलंय। प्रत्येक क्रीडा प्रकारात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडूंना पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। ज्या तालुक्यात खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करतील त्यांना विशेष ट्रॉफी देऊन गौरवण्यात येणार आहे। या स्पर्धेत निवड झालेले खेळाडू पुढे विभागीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणार आहेत। सामान्य खेळाडूंप्रमाणेच दिव्यांग मुलंही उत्कृष्ट कामगिरी करू शकतात हा सकारात्मक संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आला। आज या ठिकाणी जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धांमध्ये संपूर्ण जिल्ह्याचे मूकबधीर शाळा, दिव्यांग शाळामधले जे खेळाडू आहे, मुलं मुली त्यांना या ठिकाणी सहभागी करून घेण्यात आलेला आहे। जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये मैदानी स्पर्धाचे प्रकार आहेत। त्यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीयमध्ये येणारे खेळाडूंना या ठिकाणी पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। सांस्कृतिक कार्यक्रम आहे, त्यामध्ये जे तालुकाचे दिव्यांग खेळाडू प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक येणार आहे त्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। या ठिकाणी या शाळेचे विद्यार्थी या जिल्हास्तरीय स्पर्धामध्ये निवड झाल्यानंतर पुढील स्पर्धा विभाग, राज्यमध्ये ते सहभागीसुद्धा होणार आहेत। तसेच या खामगाव तालुक्यामध्ये मागच्या 40 वर्षानंतर ही दिव्यांग स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। या सर्व ठिकाणी क्रीडा शिक्षक, त्यांचे पालक, खेळाडू अतिउत्साहाने या ठिकाणी सहभागी होत आहे आणि समाजामध्ये हा एक मेसेज आहे की स्वस्थ खेळाडू मुलगा खेळ खेळू शकतो, तसंच दिव्यांगसुद्धा खेळू शकतात आणि दिव्यांगचे क्रीडा स्पर्धा हे तालुक्यापासून तर ऑलिम्पिकपर्यंत आयोजित केले जातात। तर समाजामधले प्रत्येक घटकाला क्रीडाचा लाभ आहे, क्रीडा क्षेत्राचा लाभ आहे। सर्व पालकांनी यावेळी मी एक विनंती करेल की सर्व पालकांनी आपल्या मुलांना, मुलं मुलगी कुठली असो, त्यांना क्रीडा क्षेत्रामध्ये आपण अवश्य सहभागी करून घ्यावं, जेणेकरून ते राज्य, राष्ट्रीय पातळीवर देशाचं नाव लौकिक करणार। या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।